नमस्कार, मी गिरीश चंदाने. खारघर नवी मुंबई येथे माझं R&D सेंटर आहे. आपण ऑटोफिल वॉटर कंडिशनरच्या माध्यमातून गेली 16 वर्ष अतिशय सुंदर पद्धतीने आणि अतिशय नाविन्यपूर्ण अशी उत्पादनं बनवतोय. त्याचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही लाखोच्या संख्येने बघत असता, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आजचा व्हिडिओ काढण्याचं एक कारण आहे की अतिशय वेगळा विषय आहे. म्हणजे आमचे विषय वेगळे नेहमीच असतात, पण हा विषय जरा वेगळा आहे आणि खूप जिव्हाळ्याचा आहे. तर तो म्हणजे बोरवेलमध्ये कमी होत जाणारं पाणी आणि त्याचा प्रश्न. त्यामुळे हा व्हिडिओ पण पुन्हा 10-12 मिनिटापर्यंत जाणार आहे. त्याला काय पर्याय नाही, कारण आपलं एवढ्या वर्षाचं काम आहे, ते मांडण्यासाठी एवढा वेळ तर आपल्याला पाहिजेच. तर मूळ विषयाला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती असेल की साधारणपणे 3 वर्षापूर्वी आपल्याकडे एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं, एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी यांनी तो व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं की काही केमिकल, काही विशिष्ट रसायनं वापरून बोरवेलच्या झऱ्यामधील पाणी हे वाढतं आणि ते सिद्ध झालेल्या बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय. तर तो व्हिडिओ खूप लोकांनी, आमच्या हितचिंतकाने मला 10 ते 15 जणांनी पाठवला आणि त्याने म्हणाला की सर, हे तुम्हाला काहीतरी काम येऊ शकेल. मग त्या व्हिडिओचा विचार करून ते काय झालंय, कसं झालंय, त्याच्यातनं काही शिकण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं ही गोष्ट लक्षात आली की बोरवेलमध्ये झरे जे बंद होतात. आता मी प्रांजळपणे कबूल करतो की त्या व्हिडिओच्या आधी मला खरंच हा विषय माहिती नव्हता, पण आम्हाला एक गोष्ट माहिती होतं की आम्ही गेली कित्येक वर्षाचे तंत्रज्ञान डेव्हलप करतोय, जे प्रयोग चालू आहेत. त्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण ऑटोफिल वॉटर कंडिशनर वापरून आपलं ऑटोफिल वॉटर कंडिशनर वापरून आम्ही काय करतो, तर जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षारांचे जे जाड थर पुट्टे जमा होतात, ते जमा झालेले पुट्टे, ते थर हे विरघळून टाकण्याची क्षमता आपण पाण्यामध्ये तयार करतो. त्याच्यामध्ये आता हे व्हिडिओ चालू असताना पण तुम्हाला त्याच्यामध्ये खाली काही व्हिडिओ दिसतील की याच्यामध्ये हे आम्ही दाखवलेलं आहे. तर मूळ विषयाला सुरुवात करूया की तो व्हिडिओ बऱ्याच लोकांनी आम्हाला पाठवल्यानंतर आम्ही काय केलं की त्या व्हिडिओचा पूर्णपणे 100% विचार करून त्याच्यावरती आमच्या टीम बरोबर विचारमंथन चालू केलं आणि आमच्या असं लक्षात आलं की कोकण वगळता महाराष्ट्रामध्ये बोरवेलचे झरे मोकळं होण्यासाठी किंवा बुजण्याचं जे कारण आहे, ते कारण आहे कॅल्शियम मॅग्नेशियमचं स्केलिंग. आता कोकण का नाहीये? कोकणामधलं जे पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण आहे, पण फार कमी आहे. उदाहरणार्थ गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा. गणपतीपुळ्याला तुम्हाला मुंबईपेक्षा चांगल्या क्वालिटीचं पाणी हे विहिरीमध्ये मिळतं, बोरवेलला मिळतं. याचं कारण तो निसर्गाचा एक चमत्कार आहे की बाजूला समुद्र आहे, पण तुम्हाला पाणी अतिशय कमी टीडीएसचं मिळतं. पण त्याच वेळेला तुम्ही जर का विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा याचा जर विचार केला, तर या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी अशा कंप्लेंट आहेत की जर का 6 महिने 8 महिने आम्ही बोरवेल नाही वापरली, तर आम्हाला असं लक्षात आलं की आमची बोरवेलची मोटर अडकलेली आहे. त्याचा पण एक व्हिडिओ आता तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल की 2 इंचचा पाईप होता कॉलमचा, तो आता 2.5 इंच झालेला आहे. तर विषय असा आहे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षारांना चिकटण्याचा गुणधर्म असतो. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की ते पाणी जमिनीवर आल्यानंतर, ड्रीपमध्ये वाढल्यानंतर हा प्रश्न चालू होतो. तसं नाहीये मित्रांनो. हा प्रश्न तेव्हाच चालू होतो जेव्हा पाण्याचं आजूबाजूचं तापमान चेंज होतं, प्रेशर चेंज होतं आणि त्याच्यामुळे बोरवेलचे झरे आहेत ते चोक होतात. आता बऱ्याच लोकांचं एक म्हणणं असतं की सर, हे मातीनी पण चोक होतं. असं नाही होत. मातीनी झरे चोक होतात, पण महत्वाचं म्हणजे त्या मातीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे सिमेंट सारखं काम करतात आणि एक फिलर मटेरियल म्हणून मातीचा वापर होतो. तर मूळ विषय असा आहे की कॅल्शियम मॅग्नेशियममुळे झरे चोक होतात, असंही माहिती पडलेलं आहे. मग त्याचा विचार झाल्यानंतर आम्ही बऱ्याचशा ठिकाणी काही प्रयोग चालू केले आणि त्या प्रयोगामध्ये आम्हाला 2 ठिकाणी असा अनुभव आला की उदाहरणासकट सांगतो की श्री आकाश पाटील. आता आकाश पाटील हे काय करतात, तर त्यांच्याकडे कमी क्षेत्र असल्यामुळे त्यांनी त्यांच्या बोरवेलचं जे पाणी आहे ते पुन्हा विहिरीमध्ये टाकलेलं आहे. तर पहिला त्यांना अनुभव असा आला की सर, आमचं पाणी वाढलं. आता विचारलं की पाणी कसं वाढलं, तर ते म्हणाले की सर, आमच्या नमस्कार, मी आकाश पाटील, गाव सुजारपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी ऑटोफिल वॉटर कंडिशनर बसवून 2 महिने झालेले आहेत. त्याचा रिझल्ट मला भरपूर प्रमाणात आलेला आहे. पहिला रिझल्ट, माझ्या बोरचे पाणी वाढते. रिझल्ट, पांढऱ्या मुळींची भरपूर प्रमाणात वाढ झाली. मी मागल्या व्हिडिओत दाखवलेलं, बोरचे पाणी माझे 2 चंबर अगदी फुल चालतात. पाणी वाढलं म्हणजे नेमके काय झाले ते मला बरेच जणांनी विचार. पाणी वाढले म्हणजे टेस्टिंगमध्ये जे पाण्याची पातळी होती, पहिली पाण्याची पातळी, मोटर ज्यावेळेस आम्ही पंप वरती काढताना पाण्याची पातळी त्यावेळेस आम्हाला कळालेली की बाबा 50 फुटावर पाणी आहे. आपले 50 फुटावर पाईप ओढली आहे, म्हणजे 50 फुटाची लेवल आहे पाण्याची. आणखीन मशीन बसवल्यावर जे रिटर्न आम्ही ज्यावेळेस पाणी सोडायला लागलो, त्यावेळेस 15-20 दिवसात असं कळून आलं की पाण्याची पातळी 100ला एवढा प्रेशर निर्माण झाला, पाण्याची पातळी वाढली, असं लक्षात आलं. मग मी एक छोटासा प्रयोग केला, एक सुती तुरी आणून टेस्टिंगमध्ये सोडली.
ते ती दोरी ज्यावेळेस माझी कंटिन्यू मोटर चालू होती तेव्हा ती मी दोरी सोडून परत टेपने मापली तर 10 फुटावर पाणी आहे असं समजतं. आणखीन मोटर माझी ज्यावेळेस बंद असायची त्यावेळेस दोरी सोडून पडली ती 5 फुटावर दोरी ओली होईल. ह्यावरून सगळा प्रकार लक्षात आला की आपल्या बोरचे पाणी असं भरपूर वाढले. हे सर्व मी सरांनी सांगितलं, सरांची संगत चर्चा केली. तर सरांनी म्हटलं कसं काय पाणी वाढले, तर सरांनी सांगितलं की आपण ज्यावेळेस मध्यंतरी निघणारे पाणी ज्यावेळेस रिटर्न सोडलं आहे ते पाणी आपले जे उमाळे जे बुजलेले होते, जे चॉक झालेले झरे होते ते ह्या पाण्याने मोकळे केलेत. हे सरांनी सांगितलं. हे सगळा प्रकार लक्षात आला आणि ती पाणी वाढली. आणि अगोदर मी पाणी चेक करून आणलेले, लॅबमध्ये पाणी चेक करायला दिलते तर त्याचा रिपोर्ट माझ्याकडे अजून आहे. ते पाणी 3800 ppm होते त्यावेळेस मशीन बसवायच्या वेळेस. आणि मशीन बसवून पाणी मी चेक केले तर मशीन बसवून पाणी ज्यावेळेस चेक केले त्यावेळेस 3200 ppm पाणी झाले. आणि मी ह्यासाठी मी TDS मीटर विकत घेतलं. म्हणजे आपल्या बोरचा TDS हे आपल्याला कळायला पाहिजे. मी 8 दिवसाला पाणी चेक करतो तर 3200 ppm पाणी पुन्हा महिन्याने मी पाणी चेक केले तर ते पाणी 2200 ppm दाखवायला लागले. आणि एवढं पाण्याची चव बदलत आता पूर्ण पाणी गोडं लागतंय. आणि आता 8 दिवसापूर्वी मी पाणी चेक केले तर 1850 ppm पाणी झाले. एवढा मोठा रिझल्ट या मशीनचा आहे. शेतामध्ये 2 चेंबर आहेत. एक चेंबर आम्हाला हाताने बंद करता यायचं म्हणजे चालू पंपामध्ये आम्ही जरी त्याचे नटबोल्ट लावले तरी आम्हाला ते जमायचं कारण प्रेशर कमी होतो. त्याच्यानंतर मग हे आपलं वॉटर प्रेशर लावल्यानंतर मग त्यांनी ते बोरवेलचं पाणी रिटर्न गेलं तर पाणी वाढलं आणि पाणी वाढल्यानंतर तो चेंबर त्यांना बंद करता येत नाही. त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत. तसं त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स आणि इमेजेस आणि व्हिडिओ त्यांना पाठवलेले आहे. मग त्याच्यानंतर फेब्रुवारी 2025 मधली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर यावर्षी भरपूर पाऊस झाला आणि यावर्षी आता त्यांचा साधारणपणे मला वाटतंय की डिसेंबरमध्ये फोन आला होता की सर आता विहीर माझी बोरवेल ही पूर्णपणे तुडुंब भरलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याचा TDS पण कमी झालाय. आता TDS कमी झाला म्हणजे काय झालं तर वॉटर कंडिशनरनी TDS कमी केला नाही. आम्ही नेहमी सांगतो की वॉटर कंडिशनर हे कुठल्याही जगातला वॉटर कंडिशनर TDS कमी करण्याचं काम करत नाही कारण ते त्याचं कामच नाहीये. त्यामुळे वॉटर कंडिशनरचं काम TDS कमी करणं नाहीच आहे. तर मग त्यांनी सांगितलं की आमचं बोरवेलचं झरे मोकळे झाल्यामुळे प्रचंड पाऊस आला, पाणी वाढलं आणि त्याचा TDS कमी झाला. किती कमी झालाय तर फेब्रुवारीच्या आधी तो साधारणपणे 2500-2600 ppm TDS होता आणि आता तो रिडिंगमध्ये दिसतंय की 1060 पर्यंत खाली आलाय. याचा अर्थ पावसाचं पाणी प्रचंड आल्यामुळे हा प्रवास झालेला आहे. याच पद्धतीने अनेक ठिकाणी उदाहरण झालं. मग आम्ही हा विचार चालू केला की जी लोक केमिकल टाकून काही स्फोट घडवून वगैरे वगैरे जे करतायत मग त्याच्याऐवजी आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल. मग त्याच्यातनं जे डेव्हलप झालंय ते म्हणजे हे बोरवेल वॉटर कंडिशनर. हे बघा हे पूर्ण युनिट आहे. हे युनिट बोरवेल वॉटर कंडिशनर आहे. ऑटोफिल बोरवेल वॉटर कंडिशनर मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. याला 1/2 इंचाचं इनलेट आहे, 1/2 इंचाचा आउटलेट आहे. कसं लावायचं तर हे लागतं तुमच्या बोरवेलच्या आउटपुटला आणि त्याची रिटर्न लाईन ही बोरवेलमध्ये परत जाते. याच्यामध्ये काय काय दिलेलं असतं तर याच्यामध्ये पूर्णपणे युनिट आहे. याच्यामध्ये हा ट्रीटमेंट चेंबर आहे ज्याच्यामध्ये पाण्यावरती ट्रीटमेंट होते. काय ट्रीटमेंट होते सांगतो तुम्हाला, फक्त पहिलं बघून घ्या. हा ट्रीटमेंट चेंबर आहे, हा इलेक्ट्रॉनिक युनिट आहे. इलेक्ट्रॉनिक युनिट तुम्हाला हे कधी पुन्हा बदली करता येतं तुमचं. तुम्हाला स्पेअर दिलेलं असतं. त्याच्यानंतर हा अडॅप्टर स्पेअर दिलेला असतो आणि असं पूर्ण युनिट येतं.